चलिए माफ है सर. धन्यवाद. लीड असेल काय सांगता? कोथरूडमध्ये महाराष्ट्रातलं विक्रमी लीड असेल असं मला नम्रपणे वाटतंय. त्याचं कारण कोथरूडच्या जनतेशी मी इतका जोडला गेलो की मला याची खात्री आहे की भरभरून मतं दिली असतील लोकांनी. आत्ताच लीड हा 38-39 गेला आहे. तो खूप म्हणजे आता त्याची एक्झॅक्ट फिगर सांगणं हे थोडं उद्धटपणाचं होईल, पण बघू अजून एक तासाभरात चित्र स्पष्ट होईल. दादा, कल जर पाहिले तर आता महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. काय वाटतंय दादा एकंदरीत? चित्र दिसतंय म्हणजे 288 पैकी 221 क्रॉस झाल्या. 12 पक्षांमध्ये मला माहिती आहे की 7 जण बरोबर येणारे 230 वर गेले. सरकार येणार हे क्लिअर आहे. मुख्यमंत्री कोण हे श्रेष्ठी ठरवतील. उद्धव ठाकरेंना सोबत घेणार की नाही दादा, बोलले होते? नाही, उद्धव ठाकरेंनी आता बरोबर येण्याची स्टेज राहिलीच नाही असं माझं मत आहे. इतकं ते आमच्या शीर्ष नेतृत्वावर जे आमचे आई वडील आहेत अशा मोदीजींवर अमितवर बोलले आहेत की कोणाला विचारलं, सार्वमत घेतलं तर कोणी काही ह्या मताच्या बाजूने नाही की यांना बरोबर यावं. पण आमचं शीर्ष नेतृत्व मात्र खूप मोठ्या मनाचं आहे, लांबचा विचार करणार आहे. ते काय निर्णय करतात माहित नाही. लाडक्या बहिणीचा काही परिणाम झाला का दादा? टक्केवारी वाढली होती. प्रचंड. लाडक्या बहिणीचं यश असं आहे की नॉर्मली वोटिंग केल्यानंतर महिला तिच्या बॉडी लँग्वेज मधून जाणवू देत नाही, परंतु लाडक्या बहिणीचा परिणाम इतका की बाहेर वोटिंग करून आल्या की जाणवत होतं की महायुती महायुती महायुती. त्यामुळे त्याचा खूप मोठा परिणाम झाला. जल्लोषाला सुरुवात झाली आहे दादा, कार्यकर्ते येतात. जल्लोष होणारच. लोकांना लोकसभेमध्ये जी पिछेहाट झाली याचं एक शल्य आहे आणि ते भरून काढणारा विजय असल्यामुळे ते भरभरून आनंद व्यक्त करणार.